नमस्कार सर्वांना माझा जय ज्योती जय सावित्री। मी सौ राजश्री सुशील आमले, शाखा परतवाड्याची सदस्या आणि आमचे मार्गदर्शक गुरुवर्य श्री दशरथजी कुर्दळन सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जागतिक महिला दिनानिमित्त आणि तसेच सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी आपणासमोर एक नवीन विषय घेऊन येत आहे, म्हणजेच तारा राणी यांच्याविषयी मी थोडक्यात माहिती सांगणार आहे। सर्वप्रथम माझ्या सर्व सावित्रीच्या लेकींना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि त्याचप्रमाणे सावित्रीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस त्रिवार अभिवादन। आणि आज मी आपणासमोर थोडक्यात तारा राणी यांच्याविषयी बोलणार आहे। तर दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रलयाची वेळ आली मुघल हो सांबाळा। हे वर्णन आहे एका राणीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुलगा राजाराम यांच्या पत्नी ताराबाई आणि राजाराम यांचा विवाह 1687च्या सुमारास झाला। वयाच्या 25व्या वर्षी त्यांना वैधव्य आले आणि राजाराम यांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे तारा राणी यांनी चोखपणे सांभाळली। ताराबाईंनी मोगली फौजांना मागे सारण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली। ताराबाईंनी करवीर राज्याची म्हणजेच कोल्हापूर राज्याची राजगादीची स्थापना केली। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मागे त्यांनी समर्थपणे राज्याची धुरा सांभाळली, मोगलांना सडो की पडो करून सोडली। 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा मुलगा शाहू यांची सुटका करण्यात आली व यानंतर सुटका झाल्यानंतर आपसी कौटुंबिक कलह आणि मतभेद वाढले आणि यातूनच विविध लढाया सुरू झाल्या। यामध्ये तारा राणी आणि शाहू यांची एक प्रसिद्ध लढाई आहे आणि या प्रसिद्ध लढाईमध्ये तारा राणी ह्या हरल्या आणि शाहू हे जिंकले। यामागे शाहू हे जिंकण्यामागे जे तारा राणी यांच्या गटातील जे लोक होते, म्हणजे सेनापती होते, यांनी वेळेवर पक्षबदल केला आणि ते शाहूच्या गटात गेले आणि या सततच्या गृहकलहामुळे त्यांना व त्यांच्या मुलाला तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला आणि अशातच त्यांचा वृद्धपकाळामुळे मृत्यू झाला। तारा राणीचे सर्व जीवन हे हिंदू पदपादशाहीच्या रक्षणासाठी गेले। सर्व महाराष्ट्राला तारा राणीचे निस्वार्थ सेवा व धर्मप्रेम माहीत आहे। इतिहासकार खफीखान लिहितात, ताराबाई मोठी बुद्धिमान, रणधुरंधर आणि कूटनीतिज्ञ होती। तिचा राज्यकारभार आणि सैन्य संचालनाची पद्धत फार चांगली होती। धन्यवाद।